माय आपण काही इलं नाही होय ग. हिलन म्हणजे अगं ते शिनमती वंगा लागतात बघ ते. आपलं ठरलं ना मग तुम्ही बस स्टँडच्या बाहेर भीक मागायची आणि आम्ही इथं. मग संत्या इकडे का आला? अरे संत्या लहान आहे, चुकून आला असेल की. ए संत्या, आता पुन्हा स्टँड भीक मागलास की बघ तंगड सोडीन तुझं. राहू दे. रम्या, तुलाही तिची बाजू घ्यायला रा. हा चिल्लर चिल्लर गोष्टींमधलं नोटा नोटा सुख. पण मला शाळेत जावं असं लय वाटतं. शाळा शिकल्यानं काहीतरी होतच असेल ग. उगत नाही पोरं शाळेत जात. आपले नवीन बदलून आलेले मुख्याध्यापक किरण शिंदे सर. नो चेंज, गिव्ह मी 1 or 2 रुपीज. अरे गप. मुलांना तुम्हाला असं वाटत नाही का रे आपण शाळेत यावं? पैशाने आणलं तर बाले मारते. बाचा मार विसरलास? सगळा गोळ घालून ठेवलाय. सोनं सोडलं पेन उचलतय. मी समजावेन तुमच्या बाला. जावा आणायचा. उभे टाइमपास करू नका. अयो सोड रे त्याला. अरे 7 पिढ्या गेल्या आपल्या चोरी करण्यात. पेन चोरून काय साहेब होणार आहेस होय? मला वाटतं तुम्हीच एकदा बोलून बघा ना त्यांच्याशी. अहो त्याचा बाप तो दिवसभर पिऊन टुल्ल असतो. नाही नाही. सर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्या शाळाबाह्य मुलांना मी शाळेत आणण्याचे प्रयत्न करू नये. ते तुमचं काय आहे ना, ते तुमचं तुम्ही बघा. आणि हे कोण म्हणतंय? तर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक. सर तेही फुकट नाही मिळालंय, मोल दिलंय त्याचं. अगदी मागेल तेवढं. सर या पोरांनी शिकायला पाहिजे. मला साथ देशील ना? पंखा पटसंख्या आपण वाढवू शकतो, शिकवू शकतो आपण यांना. तर पटसंख्या कमी होते, वर्ग कमी होतात, बदल्या होत आहेत म्हणून सरकारच्या नावानं खडे फोडायचे. हे बरोबर आहे का मग? जनगणना मतदार याद्या आम्हालाच कराव्या लागतात. शिक्षक नाही, हमाल बनवलंय आम्हाला. पगार दिसतो आमचा, त्यामागची परवड नाही दिसत. तुझेच पाखर समधी पोरं भीक मागून 30 रुपये मिळवतात. भंगाराचं तर 70-80 आणतात. आणि काम न करून काय पोटात काटा घालायचे काय? पाखर संधी तुझे. पण काय फरक आहे त्या पोरांच्यात आणि आपल्यात? सगळं सारखंच तर आहे की. पंखा पुरत आग तुम्ही लावाल आणि जरा आम्हाला बसतील. उडाया भाळ. शिक्षण काय फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी नाही घ्यायचो. शिक्षण माणसाला माणसासारखं जगायला शिकवतो, जे तुम्ही जगत नाही आहात. तुझे आली डुकराची पिल आली, माझी डुकराची पिल